नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. RTचा फॉर्म कसा भरायचा, अगदी त्याच्या सूचना आणि आपला फॉर्म प्रॉपर पहा, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये काहीच त्रुटी येणार नाही आहे. तर अनेक पालकांचा प्रश्न होता की RT अंतर्गत लक्षात घ्या निवासी पुरावा कोणकोणता लागतो. तर याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. काही पालक रेंटने राहत आहेत आणि काही पालक स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत. तर या ठिकाणी जी कागदपत्रे अपलोड करायची आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये 600 KB पेक्षा कमी तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यामुळे सगळी प्रॉपर कागदपत्र स्कॅन करायची आहेत आणि ती तुम्हाला अपलोड करायची आहेत. तर चला तर रहिवासी पुरावा कोणकोणती कागदपत्र व्हॅलिड आहेत आणि कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यानुसार आपण माहिती घेणार आहोत. तर 25% प्रवेशाकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील म्हणजे ज्या एरियातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासस्थानाची जर व्यवस्था असेल तर त्या निवासी पुराव्याकरता पहिलं कागदपत्र आहे रेशन कार्ड, दुसरं आहे ड्रायव्हिंग लायसन्स ज्याच्यावरती ॲड्रेस पाहिजे, वीज देयक, त्याचबरोबर टेलिफोन देयक, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी किंवा मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि सगळ्यात शेवटी आधार कार्ड. तर ज्याच्यावरती तुमचा चालू ॲड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी राहताय, जे भाडेकरार तुम्ही देणार आहात, लक्षात घ्या भाडेकराचा असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आहे, पण तुम्ही जर स्वतःचं जर स्वतःची जर मालकीची जागा असेल किंवा घर असेल तर तुम्हाला यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ही कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजेत, कागदपत्र अपलोड करायची आहेत आणि जर यापैकी कोणतंही कागदपत्र नसेल तर तुम्हाला लक्षात घ्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही राहत असाल दुसऱ्या ठिकाणी आणि लक्षात घ्या तुमचं गाव असेल, मूळ गाव वेगळं असेल तर लक्षात घ्या ज्या ठिकाणी राहत आहे त्याचा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. आणि जे पालक स्वतःहून लक्षात घ्या इतर ठिकाणी भाडेकरारवरती राहत आहेत अशा पालकांना लक्षात घ्या लक्षात घ्या भाडेकरार आहे दुय्यम निबंधकाचा लक्षात घ्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे आणि फॉर्म भरण्याच्या पूर्वीच्या दिनांकाचा हा भाडेकरार लागणार आहे आणि सदरचा कालावधी 11 महिन्यांपेक्षा हा भाडेकरार जुना असला पाहिजे. लक्षात घ्या फॉर्मच्या पूर्वीचा असणे गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाची सूचना आहे की जे पालक रहिवासी म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल आणि ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्याच ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास बालकांचा प्रवेश लक्षात घ्या मिळाला असेल तर तो रद्द करण्यात येईल. तर ही महत्त्वाची बाब आहे. भाडेकरार देखील जुना लागणार आहे, फॉर्म पूर्वीचा देखील लागणार आहे. तर अशा प्रकारे रहिवासी पुराव्यासंदर्भात माहिती देता येईल. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.